माझ्या आयफोनचं चार्जर हरवलं होतं. मग म्हटलं सकाळ सकाळी जावं रिलायन्स डिजिटलला. इथे गेलो पण इथं काही चार्जर अवेलेबल नव्हतं. सकाळचे 9 वाजले होते. तसंच पुढे कामावर गेलो. कामावर पोहोचल्यावर सरचं दर्शन झालं. सकाळ सकाळी यायला खूप उशीर झाला होता तसं, कारण चार्जर घेण्यासाठी थांबलो होतो ना. पण चार्जर काय भेटलं नाही. सकाळ सकाळी सोमनाथ एकटाच नाश्ता करून आला. आम्हाला काय बोलवलं नाही. आल्याला तोंडाला झाकलं. म्हणलं तुझा ब्लॉग चालू असेल. मग काय घेतलेलं म्हणलं चल भाऊ आपण पण नाश्ता करून येऊ. गेलो कॅन्टीनला, मस्तपैकी 2 पोहे घेतले. पोहे खाऊन झाल्यानंतर मग काय सर आम्हाला आज माहिती सांगणार होते मीटर बद्दल. मग गीतेनं आणि मी आणि गौरवनं मस्तपैकी मेन पॉइंट्स नोट डाऊन केले. एवढं शिकवण्याचं काम चालू होतं तरी पण आमचे महाराज फोनवरच बिझी होते. भाऊला कोणाचा फोन येतोय त्याची त्यालाच माहिती. सर मस्तपैकी शिकवत होते पण गौरवला काय कटाळा आला होता. भाऊ मस्तपैकी टॅबलावर मुंडकं ठेवून बसला. म्हणला सर राहू द्या की बस करा. पण काय सर आमचं काय शिकवण्याचं काम चालूच ठेवलं. सरने एवढं समजून सांगून पण गीतेच्या लक्षात काय बसलं नाही. गीतेला सरने एक प्रश्न विचारला, त्याला काय आला नाही. तो मस्त वय यादवच होता डोक्यावर. 5 वाजले होते. म्हणलं चहा प्यायला जावं. पण चहा प्यायला गेलो तर काय गीते म्हणला चहा नको प्यायला, काहीतरी थंड पिऊ. तर भाऊनं मस्तपैकी 2 फीस घेतले. फीस घेऊन पेले आम्ही मस्तपैकी. पेमेंट तर भाऊनच केलं, काय विषय नाही. तर आम्हाला आहे ना आज पैशाची पेटी सापडली होती. तुम्हाला पण माहिती आहे पैशाची नाही, यामध्ये आहे ना MSCBचं मीटर आहे ते मेन आहे. पण ते काय कोणाला ओपनच करता नाही आलं. शेवटी तुम्हाला पण माहिती आहे सरच असतात. सरने एका सेकंदामध्ये उघडून दाखवलं आम्हाला आणि त्याच्यामधली सगळी माहिती पण सांगितली. तर इथून पुढं आता आपण भेटूया उद्याच. तर आजचा ब्लॉग इथं सेंड करू. थँक्यू.